हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. युनिट पब्लिक इकॉनॉमिक्स आपण घेतलेला आहे स्टडीसाठी आणि आजचा टॉपिक आहे टाइप्स ऑफ गुड्स, वस्तूंचे प्रकार. या टॉपिकवरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीचे एक्झाम टार्गेट करतायत त्यांच्यासाठी स्पेशली आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी, जो चालणार आहे 7 एप्रिलच्या आदल्या रात्रीपर्यंत. म्हणजे एक्झाम डेटपर्यंत तुमचं प्रिपरेशन आम्ही इथे करून घेणार आहोत या फुल कोर्समध्ये. या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs अँड पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे या पूर्ण कोर्समध्ये पेपर 2 सोबतच पेपर 1चं देखील प्रिपरेशन होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला या एक्झाममध्ये मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी हेल्प होणार आहे. या पूर्ण कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज. 20% डिस्काउंट त्याच्यावर प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोअरला ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करून तिकडे तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे. सो याची नेक्स्ट बॅच जी आहे ती नेक्स्ट मंडे पासून स्टार्ट होत आहे. तो लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा विदाउट वेस्टिंग एनी टाइम. तसंच त्याचप्रमाणे MS सेट एक्झाम 2024 साठी एक टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत पेपर 1 साठी, जो चालणार आहे पूर्ण तुमच्या एक्झाम डेटपर्यंत. 50 डेज आणि 50 टेस्ट या तुम्हाला दिल्या जाणार आहेत. या टेस्ट सिरीजमध्ये 50 क्वेश्चन पर टेस्ट असणार आहेत. 1 तास त्याला सोडवण्यासाठी दिला जाईल. 1 आवर तुम्हाला इथे दिला जाणार आहे आणि टोटल सोल्युशन पण मिळणार आहे त्या तुमच्या एक्झामच्या क्वेश्चन पेपरचं. म्हणजे पेपर 1चा जो टाइम ड्युरेशन आहे किंवा जेवढे मार्क्स आहेत त्या पद्धतीने त्याच्यावरती हा अरेंज केलेला टेस्ट सिरीज आहे. डेली 1 टेस्ट यानुसार ही टेस्ट सिरीज चालू होणार आहे. 50 डेज बॅच किंवा 50 डेज टेस्ट बॅच जी आहे, टेस्ट सिरीज बॅच जी आहे ती 17 तारखेपासून स्टार्ट होती आहे. 999 रुपीज फीस आहे या टेस्ट सिरीजची. लवकरात लवकर जॉईन व्हा. 20% डिस्काउंट त्याच्यावर प्रोव्हाइड होत आहे. तर इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. ज्यांना क्लासेस करणं पॉसिबल होत नाही त्यांनी टेस्ट सिरीज लावून देखील काय करू शकतात, आपल्या प्रिपरेशनला बूस्ट करू शकतात आणि आपल्या प्रिपरेशनला बूस्ट केल्यानंतर नक्कीच पेपर 1 मध्ये मार्क्स सिक्युअर करू शकतात. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन नाव. सुरू करूया आजच्या सेशनला. बघतोय आपण टाइप्स गुड्सचे कुठले कुठले आहेत. पब्लिक गुड्स आणि प्रायव्हेट गुड्स, ज्याला आपण सार्वजनिक वस्तू आणि दुसरा आहे प्रायव्हेट गुड्स म्हणजे खाजगी वस्तू असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहेत हे आपण बघूयात. पब्लिक गुड्स कॉज मार्केट फेल्युअर ड्यू टू द प्रॉब्लेम ऑफ मिसिंग मार्केट. आता इथे मिसिंग मार्केट जे आहे, पब्लिक गुड्स म्हणजे सार्वजनिक वस्तू ज्या आहेत ते मार्केट फेल्युअरसाठी प्रॉब्लेम असू शकतात. का तर मार्केट मिसिंगमुळे. नॉन एक्सक्लुडेबिलिटी. Benefit derived from pure public goods cannot be confined solely to those who have paid for it. Non-payers can enjoy the benefits of consumption at no cost of them. काय होतं, काही गोष्टी अशा आहेत ज्या गव्हर्नमेंटने सगळ्यांसाठी तयार केलेल्या आहेत. पब्लिक गुड्स असे तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये जे पे करतायत ते तर त्याचा वापर करू शकतात, पण जे त्यासाठी पे करत नाहीयेत ते सुद्धा त्याचा बेनिफिट घेऊ शकतात, त्याचा कन्झम्पशन करू शकतात. नेक्स्ट आहे नॉन ट्रिव्हियल कन्झम्पशन. Each individual's enjoyment of good or service does not diminish others' enjoyment. म्हणजे कसं असतं की एक वस्तू जर आहे ती जर एकाने वापरली तर दुसरा त्याचा वापर करताना कमी त्याला वाटायला येईल त्याचा वापर, असं होऊ शकत नाही. ते इथे सगळ्यांना समान एन्जॉयमेंट मिळणार आहे तिथं, किंवा त्याचा वापर सगळ्यांना सेम मिळणार आहे. MC of supplying a public goods to an additional individuals is 0. जरी आपण इंडिव्हिज्युअल म्हणजे वाढवले, त्याच्यामध्ये व्यक्ती वाढवल्या वापर करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, ॲडिशनल इंडिव्हिज्युअल्स म्हणजे झिरो त्याच्यामध्ये सप्लाय वेगळा होऊ शकतो. इफ अ पब्लिक गुड इज सप्लाय टू वन इट इज अवेलेबल टू ऑल. म्हणजे एकासाठी जरी ते पब्लिक गुड तयार झाला असला तरी ते सगळ्यांसाठी अवेलेबल असतं. नॉन रिजेक्टेबल. आता इथे काय आहे, नॉन रिजेक्टेबल म्हणजे जे रिजेक्ट करता येणार नाहीत असे. द कलेक्टिव्ह सप्लाय ऑफ प्युअर पब्लिक गुड्स फॉर ऑल मीन्स दॅट कॅनॉट बी रिजेक्ट बाय पीपल दे डिफेन्स. इथे काही प्युअर पब्लिक गुड्स आहेत ज्याच्यामध्ये ते कोणालाच रिजेक्ट करता येत नाही की मला ह्याचा वापर करायचा नाहीये, असे पण काही गुड्स आहेत. म्हणजे पब्लिक गुड्स जे आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक बघितला नॉन एक्सक्लुडेबिलिटी, नॉन रिव्हिल कन्झम्पशन, नॉन रिजेक्टेबल. आणि आता द मेन रिझन व्हाय प्रायव्हेट सेक्टर कॅनॉट प्रोव्हाइड पब्लिक गुड्स इन द डिफिकल्टी इन प्रोटेक्टिंग द प्रॉपर्टी राईट्स. प्रॉपर्टी राईट्स प्रोटेक्ट करताना पब्लिक गुड जे आहे ते तिथं
का हेल्प करत नाही किंवा गोष्टी प्रोव्हाइड करू शकत नाहीत. पब्लिक गुड्स आर ऑल्सो नोन ॲज कलेक्टिव्ह कन्झम्पशन गुड. कलेक्टिव्ह कन्झम्पशन गुड असे देखील म्हणतात. कशाला? पब्लिक गुड्सला. का म्हणत असतील? कारण हे पब्लिक गुड्स जे आहे त्याचा एकत्रितपणे वापर सगळेजण करत असतात. एकच वस्तू सगळेजण वापरत असतात. कलेक्टिव्हली कन्झम्पशन त्या गुड्सचं करत असतात, म्हणून त्याला कलेक्टिव्ह कन्झम्पशन गुड असं देखील म्हटलं जातं. कशाला? पब्लिक गुड्सला, नॉट प्रायव्हेट गुड्स. ओके. मराठीमध्ये पण बघा काय म्हटलेलं आहे, सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू. जसं इंग्लिशमध्ये आपल्याला पब्लिक गुड्स आणि प्रायव्हेट गुड्स हे सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये मराठीमध्ये त्याला आपण सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू म्हणतो. सार्वजनिक वस्तूमुळे बाजारपेठेत बिघाड झाल्यामुळे बाजारपेठेच्या बिघाडामुळे म्हणजे वस्तूमध्ये जो काय बदल झाला तर तो बाजारपेठेमध्ये सुद्धा बिघाड घडवून आणतो. अपवर्ज्यता, गैरस्पर्धी उपभोग, नाकारण्यायोग्य किंवा खासगी क्षेत्र सार्वजनिक वस्तू देऊ शकत नाही, याचे मुख्य कारण म्हणजे मालमत्तेच्या हक्काचे संरक्षण करण्यात अडचण होऊ शकतं. तर याच्यामध्ये सार्वजनिक वस्तूमुळे काय बिघाड होतात? एक तर आहे की या वस्तूंमुळे मिळणारे शुद्ध सार्वजनिक वस्तूंपासून मिळणारे फायदे केवळ ज्यांनी त्यासाठी पैसे दिले त्यांच्यापुढे मर्यादित असू शकत नाही. अपवर्ज्यता म्हणजे काय की ते वर्जित करू शकत नाही. ठीक आहे, जरी पैसे भरलेले असो किंवा नसो तर त्याचा उपभोग सगळ्यांना घेता येऊ शकतो. मग असं नाही करता येत की त्यांनी जर पैसे नसतील भरले, टॅक्स नसेल भरला तर त्या वस्तूचं ते उपभोग घेऊ शकत नाही, हे तिथं होऊ शकत नाही, त्याला अपवर्जिता म्हणतात. आणि गैरप्रतिस्पर्धी म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा स्पर्धक नाही आहे किंवा जे वस्तू वापरतात, जसं की एक पब्लिक गार्डन आपण एक्झाम्पल बघितलं की पब्लिक गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही म्हणजे एकाने त्याचा उपयोग घेतला तर दुसऱ्याही त्याचा उपभोग घेतल्यावर दोघांनाही तेवढाच आनंद मिळणार आहे. सो हे आहे, तिथे स्पर्धा नाही आहे. ठीक आहे. आणि नाकारणं योग्य आहे की कोणी त्याचा वापर करू शकत नाही असं पण त्यांना नाकारू शकत नाही. ठीक आहे. आता आणखीन काय सांगता येईल? अ क्वसी पब्लिक गुड इज नियर पब्लिक गुड. हे क्वसी पब्लिक गुड जे आहे ते जवळपास पब्लिक गुडच असतात. ॲज इट पोजेस सम ऑफ द फीचर्स ऑफ पब्लिक गुड्स. आता हे पण काय असतात? क्वसी पब्लिक गुड्स जे आहेत ते पब्लिक गुड्स सारखेच असतात पण पब्लिक गुड नसतात. पण त्याचे फीचर्स जे असतात ते असतात सार्वजनिक वस्तू सारखेच. त्याच्यामध्ये काय दोन प्रकार आहेत, सेमी नॉन रिव्हेल और सेमी नॉन एक्सक्लुडेबल. सेमी नॉन रिव्हेल मध्ये काय असतं? टिल अ पॉइंट मोर पीपल युजिंग अ पार्ट बीच ओपन वायफाय डू नॉट रिड्यूस द स्पेस स्पीड अवेलेबल फॉर or to others, but as number of users increase the speed reduces, same space become crowded. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. सेमी नॉन रिव्हेल कसं असतं की भरपूर लोक हे ओपन वायफाय किंवा बीच जे आहे ते वापरतात, पण कसं आहे जेव्हा तिथे लोक जमा होतात तेव्हा तिथे क्राऊड निर्माण होते, म्हणजे त्यातला बराचसा स्पेस वापरला जातो आणि मग दुसरे लोक ऍड व्हायला तिथे प्रॉब्लेम होतो कारण क्राऊड जमा झालेले असते. जसे इंटरनेट युजर्स जे आहेत तिथे क्राऊड जमा झाल्यामुळे त्याचा स्पीड रिड्यूस होतो. हे त्याचं उदाहरण आहे सेमी नॉन रिव्हेल मध्ये, पब्लिक गुड्स मध्ये. ओके. आता सेमी नॉन एक्सक्लुडेबल मध्ये काय आहे? अल्दो पॉसिबल बट इट is difficult to exclude non-paying consumers like fencing the park, charging entrance fees to beach, putting accessing fees to Wi-Fi. आता सेमी एक्सक्लुडेबल मध्ये काय असतं? जे पब्लिक गुड्स आहेत, जे पार्क्स आहेत, तिथे आपण एंट्रन्स फीज ठेवतो, बीच साठी ठेवतो किंवा जे वायफाय आहे त्यांच्यासाठी काहीतरी फीस तुम्हाला पे करावे लागते. मग हे सुद्धा पब्लिक गुड्सच आहेत पण सेमी नॉन एक्सक्लुडेबल आहेत, म्हणजे ते वापरू शकता पण त्यासाठी तुम्हाला काही फीस पे करावं लागेल. आणि इथे काय होऊ शकतं, ते इथे गर्दीमुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा स्पीड कमी भेटू शकते किंवा तुमच्या वापराला त्याचा वाटा जो आहे तो कमी येऊ शकतो. तर एक लास्ट स्लाइड वरती आपण बघितलं की पब्लिक गुड्स कसे असू शकतात आणि इथे दुसरे क्वसी पब्लिक गुड्स काय असतात ते इथे दाखवले आहेत. ओके. त्याच्यानंतर आणखी त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मराठीमध्ये की अर्ध सार्वजनिक हित जोपासणे हे जवळपास सार्वजनिक हित आहे, कारण त्यात सार्वजनिक हिताची काही वैशिष्ट्ये आहेत. कोणती वैशिष्ट्ये आहेत सार्वजनिक हिताची? की हा नॉन स्पर्धा, ठीक आहे, कुठल्याही प्रकारचा स्पर्धक नाहीये आणि अर्ध वगळता येण्याजोगे म्हणजे की न वगळता येण्याजोगे हित आहे. एका बिंदूपर्यंत भाग समुद्र किनारा ओपन वायफाय वापरणारे लोक इतरांसाठी उपलब्ध जागा गती कमी करत नाहीत, म्हणून वापरकर्त्यांची संख्या वाढते आणि वेग कमी होतो, जागा गजबजून जाते. म्हणजे या ठिकाणी काय होतं सार्वजनिक वस्तूमध्ये की
नेट सारख्या म्हणजे गार्डनचा तर उपभोग घेतल्यावर सगळ्यांना समान उपभोग घेता येतो, पण इंटरनेट सारख्या वस्तूचं काय होतं, जेव्हा तिथे फ्री ऑफ कॉस्ट आपण वायफाय प्रोव्हाइड करतोय तर तिथे काय होतं, मग लोकसंख्या वाढते. संख्या वाढल्यानंतर एक वायफाय यूज करताना जेवढा स्पीड येतो तिथे 50 लोक वापरताना कसा स्पीड होणार आहे, ऑब्व्हियसली तिथे स्लो होणार आहे. ठीक आहे, तर ही आपल्याला इथे बघायला मिळतं. आणि अजून काय होऊ शकतं तर पार्कला कुंपण घालणे, बीचवर प्रवेश शुल्क आकारणे, वायफाय मध्ये प्रवेश शुल्क लावणे यासारखे पैसे भरणाऱ्या ग्राहकांना वगळणे कठीण आहे. म्हणजे की टॅक्स भरणे, थोडक्यात काय की जे टॅक्स भरतायत त्यांनाच फक्त ह्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं हे वगळता येणं कसं आहे, ते अशक्य आहे. ठीक आहे. पब्लिक गुड्स अँड प्रायव्हेट गुड्स, परत त्याच्यामध्ये आपण बघतोय प्रायव्हेट गुड्स. आता पब्लिक गुड बघितलं, सार्वजनिक गुड्स कशा असतात ते बघितलं. आता प्रायव्हेट गुड्स काय, रेफर टू ऑल दोज GAS कन्झ्युम्ड बाय प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स टू सॅटिस्फाय देअर वॉन्ट्स. म्हणजे प्रत्येकाच्या गरजा भागवण्यासाठी जे जे काही वस्तू कन्झ्युम करतात, सॅटिस्फाय करण्यासाठी किंवा आपल्या ज्या गरजा आहेत ते पूर्ण करण्यासाठी, त्यांना आपण प्रायव्हेट गुड्स म्हणू शकतो. दिस गुड्स कॅन बी प्रोव्हाइडेड इन कॉम्पिटिटिव्ह मार्केट. आता इथे कॉम्पिटिटिव्ह मार्केट, स्पर्धात्मक मार्केट, बाजारामध्ये या प्रकारच्या वस्तू आपल्याला दिसतात. जसं की आपलं रोजचं रेग्युलरचं गुड्स आहेत, ज्याच्यामध्ये डेली नीड्स वाले येऊ शकतात, किराणा माल येऊ शकतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये मिळणार आहेत आणि त्या गरजेच्या आहेत, पण त्या कशामध्ये येतात, प्रायव्हेट गुड्समध्ये, नॉट पब्लिक गुड्समध्ये. ओके, फीचर्स काय काय आहेत त्याचे प्रायव्हेट गुड्सचे, एक्सक्लुडेबल आहेत. द सप्लायर्स ऑफ प्रायव्हेट गुड्स कॅन व्हेरी एक्सक्लूड दोज हू आयदर कांट अनविलिंग टू पे. आता इथे प्रायव्हेट गुड्सला प्रत्येकाला पे करावं लागतं आणि याच्यामध्ये काय आहे, एक्सक्लुडेबल येते. म्हणजे तुम्हाला जर त्याची गरज नसेल किंवा तुम्हाला जर तुमच्याकडे ते पे करायला पैसे नसतील, इच्छा नसेल पे करण्याची, तर तुम्ही ते गुड जे आहे ते एक्सक्लूड करू शकता. त्याच्याने तुमच्या जीवनावरती किंवा याच्याने काही वेगळा फरक पडणार नाहीये. रिव्हरली इन कन्झम्पशन. आता हे रिव्हरली इन कन्झम्पशन म्हणजे काय, वन्स कन्झम्पशन रिड्यूस द अमाऊंट अवेलेबल टू द ऑदर्स. म्हणजे ह्या प्रायव्हेट गुड्समध्ये जर एकाने त्याचं कन्झम्पशन केलं एका वस्तूचं, तर त्याचं कन्झम्पशनमध्ये अमाऊंटमध्ये बदल आपल्याला दिसेल, रिड्यूस दिसेल. जसं 100 जर आपण कोलगेट किंवा पेस्टचे नग आहेत असं म्हटलं, तर त्याचं कन्झम्पशन करण्यासाठी 80 लोकांनी जर ते खरेदी केलं तर 20 त्याचे पीस शिल्लक राहतात आणि बाकीच्या उरलेल्यांना मग हे 20 संपल्यानंतर परत दुसरा स्टॉक यावा लागतो. असं इथं उदाहरण आपण देऊ शकतो प्रायव्हेट गुड्सचं. रिव्हेल्ड प्रेफरन्स. आता इथे काय आहे, तिसरा पॉइंट, फीचर रिव्हेल्ड प्रेफरन्स असतो या गोष्टींना. पीपल रिव्हेल देअर प्रेफरन्स इफेक्टिव्ह डिमांड अँड मार्केट प्राइस. मार्केट प्राइस आणि इफेक्टिव्ह डिमांड वरती याचा सगळा सप्लाय वगैरे चालतो. द रिव्हेल्ड प्रेफरन्स आर द सिग्नल्स फॉर द प्रोड्युसर्स टू द प्रोड्यूस गुड्स दॅट द इंडिव्हिज्युअल्स वॉन्ट. म्हणजे हे काय असतं, डिमांड, मार्केटमधली डिमांड आणि प्राइस याच्यावरती लोकांची मागणी कशी आहे हे समजल्यानंतर जे प्रोडक्शन करतात, प्रोड्युसर्स असतात, त्यांना समजतं की आपलं जे प्रोड्यूस गुड आहे, प्रायव्हेट गुड आहे, त्याचा प्रोडक्शन कसं केलं पाहिजे, त्याला प्रेफरन्स किती दिला पाहिजे, हे प्रायव्हेट गुडमध्ये अशा प्रकारे किंवा मार्केटवरती ठरत असतं. आता बघा इथे मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे, खाजगी वस्तू, खाजगी व्यक्तींना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरलेल्या गॅसचा संदर्भ घ्या किंवा खाजगी वस्तूसाठी, खाजगी वस्तू म्हणजे कोणत्या, गॅस सिलेंडर. ठीक आहे, या वस्तू स्पर्धात्मक बाजारपेठेत पुरवल्या जाऊ शकतात. ठीक आहे, गॅस सिलेंडर जो आहे तो स्पर्धात्मक बाजारामध्ये आपल्याला दिसून येतो आणि व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो इथे पूर्ण घेतो. ठीक आहे, वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत, वगळण्यायोग्य आहेत. सार्वजनिक वस्तू तुम्ही वगळू शकता, जर कोण खाजगी वस्तू ज्या आहेत तुम्हाला घ्यायचं आहे तर घेऊ शकता, नसेल घ्यायचं तर नाही घेऊ शकत, हे वगळत येऊ शकतं. ठीक आहे, खाजगी पुरवठादारांचे पुरवठादार एकतर पैसे देऊ शकत नाहीत किंवा द्यायला तयार नाहीत, त्यांना वगळू शकता. आणि उपभोगातील शत्रुत्व म्हणजे काय की एखाद्याचा उपभोग इतरांना उपलब्ध असलेली रक्कम कमी करतो. म्हणजे एकाने जर बेनिफिट घेतला तर दुसरा त्याचं बेनिफिट घेऊ शकत नाही, त्याचं बेनिफिट तिथे काय होतं, कमी होतं. ठीक आहे, प्रकट केलेले प्राधान्य म्हणजे लोक त्यांची पसंती, प्रभावी मागणी आणि बाजार प्रभाव प्रकट करतात. प्रकट केलेली प्राधान्य उत्पादकांना, व्यक्तींना हवी असलेली वस्तू तयार करण्याचे संकेत आहेत. म्हणजे लोकांना जे हवं आहे त्याचं प्रोडक्शन इथे केलं जाऊ शकतं. ठीक आहे, प्रायव्हेट गुड बघितला, पब्लिक गुड बघितला. आता बघतोय आपण मेरिट गुड्स. मेरिट गुड्स RA मॅसग्रीव 1959 मध्ये होतं मेरिट गुड्स. आता ते मेरिट गुड्स काय आहेत, दोज गुड्स हुड्स कन्झम्पशन अँड यूज आर टू बी एनकरेज आर मेरिट गुड्स. फॉर एक्झाम्पल एज्युकेशन. आता हे गुड्स कसे आहेत, ज्याचं कन्झम्पशन चांगलं आहे किंवा त्याचा यूज करण्यासाठी लोकांना एनकरेज केलं जातं,
त्याला मेरिट गुड्स म्हणतात. आणि एक्झाम्पल दिलं आहे एज्युकेशन. या सेटमध्ये एक क्वेश्चन आला होता मेरिट गुड्स वरती. मेरिट गुड्स कुठले आहेत ऑप्शन पैकी एक निवडायचं होतं आणि त्याचं ऑप्शन करेक्ट होतं एज्युकेशन. मेरिट गुड्स आर रिव्हेल अँड एक्सक्लुडेबल. हे मेरिट गुड्स जे आहेत ते रिव्हेल असतात आणि एक्सक्लुडेबल असतात. तुम्ही त्याला एक्सक्लूड करू शकता. मेरिट गुड्स आर सोशली डिझायरेबल गुड्स अँड प्रमोट सोशल वेलफेअर. त्याच्यानंतर मेरिट गुड्स जे आहेत ते कसे असतात, सोशली म्हणजे सामाजिक लोकांकडून त्याची मागणी केलेली असते, त्याची इच्छा ही सामाजिक लोकांमधल्या समाजाची ही इच्छा असते की हे गुड्स तयार व्हावेत. आणि हे काय प्रमोट करतं, तर सोशल वेलफेअर, सामाजिक कल्याण प्रमोट करतं. गव्हर्नमेंट्स प्रोव्हाइड मेरिट गुड्स इन ऑर्डर टू एन्श्योर डिस्ट्रीब्युशनल जस्टिस. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यांना समान न्यायाने सगळ्या वस्तू मिळाव्या यासाठी गव्हर्नमेंट मेरिट गुड्स तयार करतं. दीज आर द गुड्स which the government feel if the people will under consume the proceeds produce, so these goods should be subsidized or provided free. एक्झाम्पल एज्युकेशन, मिड डे मील्स, इसेन्शियल फूड आर्टिकल्स. तर काय होतं, हे जे मेरिट गुड्स आहेत जर सरकारला वाटलं की याच्यामधून लोकांचं कल्याण आपल्याला साधायचं आहे आणि त्यासाठी हे मेरिट गुड्सचे प्रोडक्शन करणं गरजेचं आहे, तर त्यासाठी गव्हर्नमेंट सबसिडी सुद्धा प्रोव्हाइड करते. जसं की काही गोष्टी फ्रीमध्ये सगळ्यांना अवेलेबल करते. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे की एज्युकेशन फ्रीमध्ये देते. मिड डे मील, प्रत्येक स्कूलमध्ये आता मिड डे मील म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जेवण जे आहे ते शाळेतच मिळणार. अशा पण काही स्कीम आल्या होत्या जे मेरिट गुड्समध्येच त्याचा समावेश होतो. इसेन्शियल फूड आर्टिकल्स, त्याच्यामध्ये काही अत्यावश्यक फूड आहे, जेवण आहे, ते सुद्धा गव्हर्नमेंटकडून दिलं जातं. आणि हे सगळं काय असतं, तर मेरिट गुड्स असतं. हे R.A. मॅस्ग्रीव 1959 मध्ये त्यांनी हे मांडलेलं आहे मेरिट गुड्स. पब्लिक गुड्स, प्रायव्हेट गुड्स, मेरिट गुड्स. ओके, मराठीमध्ये पण बघूया. गुणवत्ता वस्तू R.A. मस्ग्रीव यांनी काय सांगितलेलं आहे, ज्या वस्तूंचे उपभोग आणि वापरात प्रोत्साहन द्यायचे आहे ते गुणवत्तेच्या वस्तू आहेत. जसं की माझ्या शिक्षणासाठी गुणवत्तेच्या वस्तू प्रतिस्पर्धी आणि वगळण्यायोग्य आहेत. उच्च प्रतीच्या ज्या वस्तू आहेत ते काय करू शकता तुम्ही, वगळता येऊ शकतात. गुणवत्तेच्या वस्तू सामाजिक दृष्ट्या इष्ट वस्तू आहेत आणि सामाजिक कल्याण प्रोत्साहन देतात. गुणवत्ता ज्या वस्तूमध्ये आहे, ठीक आहे, ॲबल गुड्स किंवा चांगले गुड्स जे आहेत ते काय होतात, सामाजिक कल्याणाला प्रोत्साहन देतात आणि ते सार्वजनिक हितासाठी चांगलं असतं. वितरण न्याय सुनिश्चित करण्यासाठी सरकार गुणवत्तेच्या वस्तू प्रदान करतात. या अशा वस्तू आहेत ज्यांचा वापर लोक कमी करतील. काय करतात इथे लोक, वापर सुद्धा कमी करू शकतील किंवा उत्पादन करतील असे सरकारला वाटते. म्हणून या वस्तूंना अनुदान दिले पाहिजे किंवा विनामूल्य प्रदान केले जावे. जसं की शिक्षण, माध्यान्ह भोजन, आवश्यक पदार्थ यांना काय करतं, सुनिश्चित न्याय देण्यासाठी वितरण केलं जातं. ठीक आहे, गुणवत्ता वस्तू. अजून काय सांगू शकतो मेरिट गुड्स बद्दल. कन्झम्पशन ऑफ मेरिट गुड्स जनरेट्स पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटीज, सोशल बेनिफिट्स फ्रॉम कन्झम्पशन इज प्रायव्हेट बेनिफिट्स. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मेरिट गुड्समुळे जे पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटीज आहेत त्या वाढतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, सोशल बेनिफिट जे कन्झम्पशन करतात त्यांच्यामध्ये सोशल बेनिफिट जास्त असतो प्रायव्हेट बेनिफिट पेक्षा. एज्युकेशनचं एक्झाम्पल त्यांनी दिलं मेरिट गुड्समध्ये. जर एज्युकेशन घेतलं तर जे एज्युकेशन घेणार आहेत त्यांचा सगळ्यांचा फायदा होणार, ना की गव्हर्नमेंटचा. प्रायव्हेटली त्याचा कोणालाही फायदा होणार नाहीये, पण जे त्याचा बेनिफिट घेणार आहेत त्याला मात्र त्याचा फायदा होणार आहे. अ मेरिट गुड इज अ प्रोडक्ट दॅट सोसायटी व्हॅल्यूज अँड जस्ट द पीपल शुड हॅव रिगार्डलेस ऑफ देअर ॲबिलिटी टू पे. आता याच्यामध्ये काय आहे, सोशल व्हॅल्यू जे आहे ते म्हणजे लोकांना समजलं पाहिजे की हे गुड्स आपल्यासाठी आहे मेरिट गुड्स, आणि यासाठी लोकांनी स्वतः पे करता आलं पाहिजे, असं एबल झालं पाहिजे. विथ मेरिट गुड्स इंडिव्हिज्युअल्स मे नॉट ऍक्ट देअर ओन इंटरेस्ट ड्यू टू द इम्परफेक्ट इन्फॉर्मेशन. याच्याबद्दल काही जास्त इन्फॉर्मेशन काही लोकांना नसते, त्यामुळे ते त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊ शकत नाही. दॅट इज दे डोंट फुली अंडरस्टँड द प्रायव्हेट बेनिफिट्स ऑफ देअर कन्झम्पशन. म्हणजे काही जणांना माहितीच नसतं की हे जर आपण कन्झ्युम केलं तर याचा फायदा आपल्याला काय होतोय. इन्फॉर्मेशन फेल्युअर इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ मेरिट गुड्स इश्यू. हा एक इश्यू आहे मेरिट गुड्सचा की त्याची इन्फॉर्मेशन सगळ्या लोकांना मिळत नाही, इम्पॉर्टन्स त्याचा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे मग पे करायला किंवा त्याच्याबद्दल टॅक्स देण्यासाठी वगैरे लोक मागे हटतात. अनलाईक प्युअर पब्लिक गुड्स, मेरिट गुड्स कॅन बी रिव्हील, एक्सक्लुडेबल अँड रिजेक्टेबल. जसं की प्युअर पब्लिक गुड्स जे आहेत, जे त्याचं फीचर्स जे आहेत ते रिव्हील, एक्सक्लुडेबल, रिजेक्टेबल आहेत, तसंच मेरिट गुड्स देखील आहेत, ते एक्सक्लुडेबल आहे, रिजेक्ट करू शकतात, रिव्हील करू शकतात, पण ते चांगल्या हितासाठीच असतात. जे सोशल वेलफेअर आहे म्हणजे सामाजिक कल्याण आहे त्यासाठीच हे
मेरिट गुड्स तयार केलेले असतात बाय द गव्हर्नमेंट. ओके. अजून काय म्हटलं जातं या मेरिट गुड्स बद्दल किंवा गुणवत्ता वस्तूंबद्दल की हे गुणवत्तेच्या वस्तूंच्या वापरामुळे सकारात्मक बाह्यत्वे निर्माण होतात, पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटीज निर्माण होतात आणि उपभोगातून सामाजिक लाभ म्हणजे काय, कन्झम्पशन जे लोक करतायत, उपभोग जे लोक घेत आहेत वस्तूंचा, त्याच्यातून सामाजिक लाभ हा जास्त असतो खाजगी लाभापेक्षा आणि त्यावेळेस ती गुणवत्तापूर्ण वस्तू असते असं आपण सांगू शकतो. गुणवत्तेचे गुण हे असे उत्पादन आहे ज्याला समाज मानतो आणि न्याय देतो की लोकांची पैसे भरण्याची क्षमता असली पाहिजे. चांगल्या गुणवत्तेसह अपूर्ण माहितीमुळे व्यक्ती स्वतःच्या हितासाठी कार्य करू शकत नाहीत, म्हणजेच त्यांना त्यांच्या वापराचे खाजगी फायदे पूर्णपणे समजत नाहीत. म्हणजे जी गोष्ट तुम्ही वापरताय त्याच्यामुळे तुम्हाला त्याची जर तुम्हाला पूर्ण माहिती नसेल तर ती तुमच्या हिताची आहे किंवा त्याचा पूर्ण फायदा करून घेणं हे तुम्हाला शक्य होत नाही आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी होता. ही गुणवत्ता वस्तूंच्या समस्येची एक महत्त्वाची बाब आहे आणि ही गुणवत्तेची गोष्ट आहे, मेरिट जे आहे या समस्येचं एक महत्त्वाचं गोष्ट आहे की त्याचा पूर्ण वापर कसा होऊ शकतो हे जर तुम्हाला समजलं नाही तर त्याचा अपूर्ण वापर होतो. शुद्ध सार्वजनिक वस्तूच्या विपरीत गुणवत्तापूर्ण आणि वस्तू प्रतिस्पर्धी वगळण्यायोग्य आणि नाकारण्यायोग्य असू शकतात. ठीक आहे. सार्वजनिक वस्तूंच्या विपरीत गुणवत्तापूर्ण ज्या वस्तू असतील त्या काय करू शकता तुम्ही सोडून देऊ शकता की तुम्हाला वापरता नाही आला किंवा तुम्हाला त्याचा उपभोग घ्यायचा नसेल तर तुम्ही ते डायरेक्टली नाकारू शकता. ठीक आहे. आता मॅस्ग्रूनी 1959 मध्ये जे दिलं मेरिट गुड्स आणि पब्लिक गुड्स दोन्हीमध्ये काय काय पॉइंट्स आहेत ज्याच्यावरून आपण ओळखू शकतो की ही मेरिट गुड्स आहे, पब्लिक गुड्स आहे. ओके. आता मेरिट गुड्स प्रोव्हाइडेड बाय पब्लिक अँड ॲट द टाइम ऑफ प्रायव्हेट सेक्टर, टाइम्स बाय प्रायव्हेट सेक्टर, काही वेळेस हे प्रायव्हेट सेक्टर कडून पण प्रोव्हाइड केले जाऊ शकतात मेरिट गुड्स. प्रोव्हाइडेड अँड फंडेड बाय द गव्हर्नमेंट, पब्लिक गुड हे पूर्ण टोटली गव्हर्नमेंट कडून होतं. पॉझिटिव्ह MC म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ सप्लाइंग द ॲडिशनल युजर्स, जे काय ॲडिशनल युजर्स त्याच्यामध्ये ऍड होतात त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह मार्जिनल कॉस्ट आपल्याला दिसतो मेरिट गुड्सच्या बाबतीत. पब्लिक गुड्सच्या बाबतीमध्ये कलेक्टिव्ह कन्झम्पशन असतं, म्हणजे सगळे मिळून त्याचा वापर करतात. याच्यामध्ये आपल्याला एक एक ऍड होत जाईल तसं त्याचा वापर कसा होतोय ते दिसतो. त्याचा मार्जिनल कॉस्ट जो आहे तो चांगला असतो, पॉझिटिव्ह असतो. लिमिटेड इन सप्लाय ड्यू टू द हाय अपॉर्च्युनिटी कॉस्ट, आता इथे हाय अपॉर्च्युनिटी कॉस्ट असल्यामुळे सप्लाय जो आहे तो लिमिटेड प्रमाणात होतो. जसं की आपण इथे उदाहरण घेतलं एज्युकेशनचं, आता इथे लार्जली अनकन्स्ट्रेंड इन सप्लाय, ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो. रिव्हील इन कन्झम्पशन, नॉन रिव्हील इन कन्झम्पशन, एक्सक्लुडेबल लाईक प्रायव्हेट एज्युकेशन अँड हेल्थ केअर फॅसिलिटीज. आता ह्याच्यामध्ये मेरिट गुड्स जे आहेत ते एक्सक्लुडेबल आहेत का, द प्रायव्हेट एज्युकेशन काही लोकांना परवडत नाही, इंग्लिश मिडियमला सगळ्यांना टाकणं परवडत नाही, त्यावेळेस ते अशी मेरिट गुड्स जे आहेत ते टाळतात. त्याच्यानंतर हेल्थ केअर आहे, मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्सची बिलं काही लोकांना परवडत नाही, मग त्या ठिकाणी ते जाणं टाळतात. मग हे फॅसिलिटी जे आहेत ते तिथे एक्सक्लूड करतात, म्हणजे मेरिट गुडमध्ये हे एक्सक्लुडेबल एक फीचर आहे. पण पब्लिक गुड्स जे आहे ते नॉन एक्सक्लुडेबल आहे, लिडिंग टू द प्रॉब्लेम फ्री रायडर. आता इथे काय होऊ शकतो, कुठलाही प्रॉब्लेम आला तर फ्री रायडर म्हणून त्याच्यामध्ये आपण काम करू शकतो किंवा त्याचा वापर आपल्याला होऊ शकतो नॉन एक्सक्लुडेबल पब्लिक गुड्स मध्ये. रिजेक्टेबल बाय दोज अनविलिंग टू पे फॉर GAS. ओके, म्हणजे हे रिजेक्टेबल आहे. मेरिट गुड्स जरी चांगले असले तरी ज्यांना हे परवडत नाही किंवा ज्यांना पे करण्याची इच्छा नाहीये, पे करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे रिजेक्टेबल आहे मेरिट गुड्स. ओके. पण पब्लिक गुड्स मध्ये नॉन रिजेक्टेबल फंडेड बाय द जनरल टॅक्सेस, हे जे आहे ते रिजेक्ट करू शकत नाही आणि कशाने फंड केलेला असतो तो, तर जनरल टॅक्सेस. जो टॅक्स कोण भरतो, जे त्याचा पब्लिक गुड्सचा जे वापर करतात तेच टॅक्स भरतात, म्हणजे आपण स्वतः ते पब्लिक गुड्स वापरत असतो, नॉन रिजेक्टेबल असतात. Those goods whose consumption and use are to be discouraged or non-merit goods or demerit goods are अल्कोहोल. आता आपण टाइप्स बघतो आहोत गुड्सचे, तर त्याच्यामध्ये काही गुड्स असे पण आहेत की कन्झम्पशन मध्ये डिस्करेज करतात लोकांना, म्हणजे ते इनकरेजच्या अपोजिट डिस्करेज करतात. त्याला आपण काय म्हणतात, नॉन मेरिट गुड्स और डिमेरिट गुड्स. दोन वर्ड्स आहेत त्याला, एक आहे डिमेरिट गुड्स आणि एक आहे नॉन मेरिट गुड्स. मेरिट, नॉन मेरिट और डिमेरिट. एक्झाम्पल आहे अल्कोहोल. मेरिटचं उदाहरण होतं एज्युकेशन, जे सगळ्यांना हवं आहे किंवा त्याचा फायदा लोकांना होतो, आणि दुसरं आहे अल्कोहोल, नॉन मेरिट डिमेरिट गुड येतं. स्ट्रॅटेजी ऑफ कॉमन्स, ग्रेहॅट हार्डिन 1968. फ्रीडम इन द कॉमन्स ब्रिंग्स ट्रॅजेडी टू ऑल, याच्यामध्ये हे संकल्पना होती. इट इज अ टेंडन्सी फॉर एनी गुड विच इज रिव्हिल अँड नॉन एक्सक्लुडेबल टू बी
overused and undetermined. तर इथे काय दिलंय, टेंडन्सी काय असते लोकांची ह्याच्यामध्ये की हे रिव्हिल आहे, नॉन एक्सक्लुडेबल आहे आणि याचा वापर जो ओव्हरयूज होतो अंडर मेंटेन अशी त्याची टेंडन्सी असते. ॲज अ कॉमन रिसोर्सेस आर नॉट ओन, ह्याच्यामधले रिसोर्सेस जे असतात ते स्वतःचे नसतात. सो इट इज डिफिकल्ट टू प्रिव्हेंट एनीवन फ्रॉम द कन्झ्युमिंग दिस गुड्स. म्हणजे याच्यामध्ये आपण कोणालाही अडवू शकत नाही याचं कन्झम्पशन करण्यापासून. पीपल हॅव द इंटेन्सिव्ह टू गॅदर और कन्झ्युम मोर कॉमन रिसोर्सेस बिफोर द अदर्स. कॉमन रिसोर्सेस आर like wildlife can be subjected to the tragedy of commons. The resources must be carefully maintained to remain useful, but there is a little incentive for others to invest in the maintenance. तर याच्यामध्ये काही लोकांनी मेंटेन करण्यासाठी स्वतः त्याच्यामध्ये भाग घेतात. TOC can be regarded as a type of externality where any investment in maintenance by an individual users provide external benefits to other. याच्यामध्ये काय करतात लोक की आपण स्वतः त्याच्यामध्ये म्हणजे गव्हर्नमेंटचा कुठलाही सहभाग असो अथवा नसो, पण स्वतः आपल्या फायद्यासाठी त्याच्या बेनिफिट्स स्वतःला मिळण्यासाठी, एक्सटर्नली त्याचे बेनिफिट्स मिळवण्यासाठी स्वतः त्याची काळजी घेत असतात, त्याला चालवतात. पण ते कसे गुड्स असतात, नॉन मेरिट किंवा डिमेरिट गुड्स असतात. एक्झाम्पल अल्कोहोल आहे, त्याच्यावरून आपल्याला डिमेरिट्स किंवा नॉन मेरिट गुड्स कसे असतात किंवा त्याची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण सहजपणे सांगू शकतो. एकदा मराठीमध्ये बघा की ज्या वस्तूंचा उपभोग आणि वापर केला जातो त्यांना नॉन मेरिट गुड्स, ठीक आहे, नॉन म्हणजे गुणवत्तापूर्ण, अगुणवत्तापूर्ण वस्तू आहेत, अयोग्य वस्तू आहेत, यांना असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, या गुणवत्तापूर्ण वस्तू नाही आहेत तरी पण यांच्याकडून जास्त महसूल येतो, जसं की अल्कोहोल म्हणजे दारू. ठीक आहे, ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स गॅरेट हॅडिन 1968. कॉमन स्वातंत्र्य सर्वांसाठी शोकांतिका आणते. कोणती शोकांतिका आहे की प्रतिद्वंद्वी आणि अपवर्ज असलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टीचा अतिवापर आणि कमी देखभाल करण्याची ही प्रवृत्ती आहे. कुठलीही गोष्ट जर असेल तर ती काय आहे, चांगल्या गोष्टीचा अतिवापर होऊ शकतो आणि कमी देखभाल म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स जो आहे तो चांगल्या प्रकारे असू शकेल असं नाही. सामान्य संसाधने मालकीची नसल्यामुळे कोणालाही या वस्तूचा वापर करण्यापासून रोखणे कठीण आहे. आणि काय म्हणतात, प्रायव्हेट गुड्स नाही आहेत, ते गव्हर्नमेंटच्या मालकीचे असल्यामुळे, सामान्य संसाधने सगळ्यांच्या मालकीचे असल्यामुळे सगळेजण त्याचा वापर करू शकतात, कोणीही त्याला अडवू शकत नाही. लोकांना इतरांसमोर सामान्य संसाधने गोळा करण्यासाठी किंवा वापरासाठी प्रोत्साहन मिळतं. वन्यजीवांसारखी सामान्य संसाधने सामान्यांच्या शोकांतिकेच्या अधीन होऊ शकतात. संसाधने उपयुक्त राहण्यासाठी काळजीपूर्वक देखभाल करणे आवश्यक आहे, परंतु वापरकर्त्यांना देखरेखीसाठी गुंतवणूक करण्यासाठी थोडे प्रोत्साहन द्यावे लागते. ठीक आहे, सामान्य संसाधनांच्या अधीन काय होऊ शकतं, त्यांचा उपभोग करायला पाहिजे पण व्यवस्थित काळजी करून केला पाहिजे. ठीक आहे, जसं की आपण आधीच्या इंग्लिश स्लाइड मध्ये पण बघितलेलं आहे की कसा उपभोग त्याचा केला पाहिजे. ठीक आहे, आता आपण बघतोय प्रॉब्लेम्स इन इन्शुरन्स मार्केट, फॅक्टर बिहाइंड द इनकम्प्लीट मार्केट बद्दल आता माहिती घेत आहे. मॉरल हजार्ड्स किंवा ऍडवर्स सिलेक्शन हे दोन प्रकार आहेत त्याच्यामधले किंवा प्रॉब्लेम्स आहेत ते आता आपण बघायचं आहे. पहिले बघतोय मॉरल हजार्ड्स. व्हेन पीपल टेंड टू एंगेज इन रिस्कियर बिहेवियर व्हेन दे आर इन्स्युअर्ड अगेन्स्ट लॉसेस रिझल्टिंग देअर बिहेवियर, म्हणजे त्यांचं जे वागणं आहे त्याच्यामध्ये त्यांना लॉस होणार आहे, तोटा होणार आहे हे माहिती असून आपली रिस्क त्याच्यामध्ये घेत असतात. एक्झाम्पल, ड्रायव्हर्स मे टेक मोर रिस्क ऑन द रोड व्हेन दे नो द इन्शुरन्स कंपनी विल पे फॉर डॅमेजेस. म्हणजे याच्यामध्ये कसं सांगतायत मॉरल हजार्ड्स मध्ये की आपल्याला माहिती आहे की आपण इन्शुरन्स कंपनीकडून आपला इन्शुरन्स काढलेला आहे, त्यामुळे ड्रायव्हर जे आहेत ती आपली ड्रायव्हिंग जे आहे ते रिस्क घ्यायला तयार असू शकतात रोडवरती, का तर इन्शुरन्स कंपनी एखादा डॅमेज झाला तर पे करेल म्हणून. Moral hazard is a name given to the negative behavior that can arise from the individuals being insured. When an individual's group or even country is insured, they may take a greater risk than if they are not insured. म्हणजे याच्यात काही काही ग्रुप्स आणि इंडिव्हिज्युअल्स पण आहेत जे ग्रेटर रिस्क असतात, म्हणजे मोठी रिस्क ते घेऊ शकतात जरी ते इन्शुअर्ड नसले तरी. फॉर एक्झाम्पल, इथं आपल्याला एक सांगितलं की इन्शुरन्स कंपनी पे करण्यास डॅमेजसाठी पे करेल आणि हे त्यासाठी ड्रायव्हर मग रोडवरती रिस्क घ्यायला तयार असेल, हा मॉरल हजार्ड झालं. आता इथे काय सांगितलं, फॉर एक्झाम्पल, इंडिव्हिज्युअल्स हू टेक आउट डेंटल इन्शुरन्स मे फॉलो अ लेस rigorous oral hygiene regime than those who do not. ज्याच्याकडे इन्शुरन्स नाहीये तो जास्त आपली डेंटल हेल्थची काळजी घेईल,
पण ज्याच्याकडे इन्शुरन्स आहे तो त्याची काळजी घेणार नाही. असं हे मॉरल हजार्डचा प्रॉब्लेम आहे मार्केटमध्ये. काय काय गोष्टी घडू शकतात जर बाजारामध्ये अपूर्ण घटक असेल किंवा अपूर्ण माहिती असेल तर त्याच्यामध्ये एक होतं नैतिक, मराठीमध्ये बघा नैतिक धोके किंवा प्रतिकूल निवड. नैतिक धोक्यामध्ये काय होऊ शकतं, जेव्हा लोक त्यांच्या वागणुकीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून विमा उतरवतात तेव्हा धोकादायक वर्तनात गुंतवतात. उदाहरणार्थ, विमा कंपनी नुकसान भरपाई देईल हे माहीत असताना वाहन चालक रस्त्यावर अधिक जोखीम घेऊ शकतात. नैतिक धोका हे नकारात्मक वर्तनाला दिलेले नाव आहे जे विमा उतरवलेल्या व्यक्तीमुळे उद्भवू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती, समूह किंवा अगदी देशाचा विमा उतरवला जातो तेव्हा विमा उतरवलेले नसतील त्यापेक्षा जास्त जोखीम घेऊ शकतात. उदाहरणार्थ, ज्या व्यक्ती दंत विमा काढतात ते तोंडी स्वच्छतेच्या नियमांचे पालन करत नसलेल्या लोकांपैकी कमी कठोर तोंडी स्वच्छता पाळू शकतात. म्हणजे काय सांगितलेलं आहे इथे, नैतिक धोके म्हणजे काय असणार आहे की तुमचं जे विमा आहे, इन्शुरन्स जो आहे तो काय होतो इथे, विमामध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले असाल तर तुम्ही जोखीम घ्यायला तयार असता. ठीक आहे, म्हणजे जीवन विमा असेल किंवा LIC वाला असेल, कोणतेही असेल, जर तुमची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असेल तर तुम्ही काय करता, कुठलीही जोखीम पत्करायला रेडी राहता. ठीक आहे, हा नैतिक धोक्याचा एक पार्ट आहे. इथे एक्झाम्पल त्याने दिलं होतं दंत विमा. ठीक आहे, दातांचा इन्शुरन्स इथे काढलं की स्वच्छतेच्या नियमांचं, तोंडाची जी स्वच्छता आहे ते पाळण्यासाठी काय करतात लोक, मग त्यांच्यापेक्षा कमी काळजी घेतात कारण जर काय झालं तर इन्शुरन्स आहे. ठीक आहे, हे नैतिक धोके आहे. आता ऍडवर्स सिलेक्शन काय आहे? ऍडवर्स सिलेक्शन occurs when there is a asymmetric, unequal information between buyers and sellers. This unequal information distorts the market and leads to the market failure. आता बायर आणि सेलर्स आहेत त्यांच्याकडे काही माहिती नाहीये कशा, म्हणजे जी वस्तू सेल होतीये किंवा बाय करतोय त्याच्याबद्दल जर इन्फॉर्मेशन व्यवस्थित नसेल तर मार्केट फेल्युअर साठी हे गोष्ट घातक आहे किंवा मार्केट फेल्युअर त्याच्यामुळे होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, बायर्स ऑफ इन्शुरन्स मे हॅव बेटर इन्फॉर्मेशन दॅन सेलर. आता इथे उदाहरण काय दिलेलं आहे की जे इन्शुरन्स विकणारे असतात त्याची इन्फॉर्मेशन जे इन्शुरन्स घेणार आहेत त्यांच्यापेक्षा जास्त असते. Those who want to buy insurance are those most likely to make a claim. Therefore, firms are reluctant to sell insurance. म्हणून काय करतात हे लोक, माहिती देतात लोकांना इन्शुरन्सची आणि त्यानंतर तो इन्शुरन्स जो आहे तो विकण्यासाठी जातात, सेल करतात. सेलर्स ऑफ सेकंड हँड गुड्स मे हॅव बेटर इन्फॉर्मेशन अबाउट द ट्रू क्वालिटी ऑफ द गुड्स दॅन बायर्स. आणि सेलर्सला कधी माहिती असू शकेल त्याच्यामध्ये, जेव्हा तो सेकंड हँड एखादा गुड जे आहे ते सेकंड हँड मधून विकणार असेल त्यावेळेस त्या सेलरला त्या वस्तूबद्दल जास्त चांगली माहिती मिळेल बायर पेक्षा. ओके, याला ऍडवर्स सिलेक्शन म्हणतात. इन्शुरन्स पॉलिसीचं उदाहरण दिलं आणि मॉरल हजार्ड्स कशाचं दिलं, इन्शुरन्स पॉलिसीचं जे लोक वापर करणार आहेत त्यांच्याबद्दल. मराठीमध्ये बघा प्रतिकूल निवड. प्रतिकूल निवड म्हणजे जेव्हा खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात सममित माहिती असते, म्हणजे काय, असमान किंवा अपूर्ण माहिती असते तेव्हा प्रतिकूल निवड होते. ही समान माहिती बाजाराचा विपर्यास करते आणि बाजारातील अपयश कारणीभूत ठरते. प्रतिकूल निवड म्हणजे चुकीची निवड. आणि चुकीची निवड कधी होऊ शकते, जेव्हा तुमच्याकडे इन्फॉर्मेशन चुकीची असेल. जसं की इथे दिलेलं आहे उदाहरणार्थ, विमा खरेदी करणाऱ्यांकडे विक्रेत्यांपेक्षा चांगली माहिती असू शकते. ज्यांना विमा विकत घ्यायचा आहे तेच दावे करतील, त्यामुळे विमा कंपन्या विमा विकण्यास टाळाटाळ करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या हाताच्या वस्तूंच्या विक्रेत्यांकडे खरेदीदारांपेक्षा चांगल्या गुणवत्तेबद्दलची माहिती असू शकते. याच्यापेक्षा वेगळे एक्झाम्पल जे बघितलं ते काय आहे, कारचं, सेकंड हँड कारचं, की बाबा सेकंड हँड कार जेव्हा विकतो तेव्हा जो पर्सन आहे जो ती कार खरेदी करतोय त्याच्यापेक्षा जास्त त्या सेल्समॅनला माहिती असते आणि त्याची पूर्ण माहिती याला न मिळाल्यामुळे, ग्राहकाला न मिळाल्याने काय होतं, मग चुकीची इन्फॉर्मेशन मिळते त्याला की ही गाडी चांगली आहे आणि चांगल्या कंडिशनमध्ये, आणि तो त्याच्यावरतीच विसंबून राहून मग काय करतो, पुढची कार जी आहे ती खरेदी करतो आणि मग त्याचं तिथे मार्केट फेल्युअर होतं. ठीक आहे, आता बघतो आपण लेमन मार्केट काय आहे. द लेमन problems refers to the issue that arise regarding the value of an investment or product due to the asymmetric information possessed by the buyer and seller. Buyer आणि seller जे आहेत त्यांच्यामध्ये जे इन्फॉर्मेशन अपुरी असते, असिमेट्रिक इन्फॉर्मेशन असते, त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, इश्यू राईज होतात, त्याला लेमन मार्केट आपण असं म्हणू शकतो किंवा लेमन मार्केटमध्ये हे प्रॉब्लेम्स आलेले असतात असे आपण म्हणू शकतो. लेमन्स प्रॉब्लेम आता काय आहे, द लेमन्स प्रॉब्लेम वॉज पुट फॉरवर्ड इन रिसर्च पेपर. आता रिसर्च पेपर मध्ये हा जो प्रॉब्लेम आहे तो पुढे मांडला गेला. द मार्केट फॉर द लेमन्स, क्वालिटी अनसर्टिनिटी ऑफ द मार्केट मेकॅनिझम, written in the late 1960s
by George A. Akerlof, an economist and professor at the University of California, Berkeley. The tag phrase identifying the problem came from the example of used car Akerlof used to illustrate the concept of asymmetric information as defective. Used car are commonly referred to as a lemon. आता डिफेक्टिव्ह कार जी आहे, सेकंड हँड कार आहे पण ती डिफेक्टिव्ह आहे, ती सेल करण्याच्या बाबतीत जेव्हा प्रॉब्लेम्स येतात त्याला आपण लेमन प्रॉब्लेम्स असं म्हणू शकतो. लेमन मार्केट त्याला आपण असं म्हणू शकतो. आता बघा मराठीमध्ये लेमन बाजार. लेमन समस्या खरेदीदार आणि विक्रेत्यांकडे असममित माहितीमुळे गुंतवणुकीच्या उत्पादनाच्या मूल्याशी संबंधित समस्येचा संदर्भ देते. थोडक्यात काय होतं की अपूर्ण माहितीमुळेच गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट कुठे करायची किंवा उत्पादन मूल्य कुठे ठेवायचं हे त्यांना समजत नाही. कॅलिफोर्निया विद्यापीठ बार्कले येथील अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक जॉर्ज ए ॲकरलोफ यांनी 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात लिहिलेल्या द मार्केट फॉर लेमन्स, क्वालिटी अनिश्चित आणि मार्केट मेकॅनिझम या संशोधन पेपरमध्ये लिंबाची समस्या मांडण्यात आलेली आहे. समस्या ओळखणारा टॅग वाक्यांश आलोफर सममित माहितीची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वापरलेल्या कारच्या उदाहरणावरून आला आहे. जसं कारचं एक्झाम्पल आता सांगितलेलं आहे, त्या कारच्या एक्झाम्पल वरून हे सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. लेमन, ठीक आहे, लिंबू म्हणजे इथे लेमन आपल्याला घ्यायचं आहे. मराठीमध्ये प्रॉपर एकदम शब्दशः अर्थ घेतलेला आहे. लेमन मार्केट असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. ओके. आजच्या सेशन मध्ये आपण काय काय बघितलंय? पब्लिक गुड्सचे फीचर्स काय आहेत, त्याच्यानंतर प्रायव्हेट गुड्सचे फीचर्स काय आहेत, त्याच्यानंतर मेरिट गुड्स, त्यानंतर नॉन मेरिट गुड्स, अजून काय बघितले? ह्या सगळ्यांचे फीचर्स बघितले, ह्याचे एक्झाम्पल्स बघितले ह्या सगळ्या गुड्सचे, आणि त्याच्यानंतर मग मार्केट्स बघितले, मॉरल हजार्ड्स हा कन्सेप्ट बघितला, त्याच्यानंतर लेमन मार्केट, लेमन प्रॉब्लेम, त्याच्यानंतर अजून एक होतं जे होतं सिलेक्टिव्ह ॲडवर्स. ह्या 3 कन्सेप्ट आपण आज बघितल्या. म्हणजे आजच्या सेशन मध्ये आपण एवढं सगळं बघितलेलं आहे पब्लिक फायनान्स या युनिट मधलं. नेक्स्ट सेशन मध्ये पब्लिक युनिट वरचं आपलं 5th लेक्चर असणार आहे आणि त्यामध्ये आपण आणखीन टॉपिकचे काही पॉइंट्स कव्हर करणार आहोत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.